सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गत असलेली शाळा 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये अहवाल येऊन धोकादायक होते. म्हणजे आजची सुंदर शाळा उद्याची धोकादायक शाळा असू शकते की काय, अशा प्रकारचं चित्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतं. महत्वपूर्ण गरजांच्या मध्ये त्यांच्या आड जर प्रशासकीय कारस्थानं येत असतील, राजकीय कारस्थानं येत असतील, तर आमचा जो लढा आहे एप्रिल पासून सुरू झालेला, जो तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला होता, तो केवळ तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला न राहता एकूण तो मराठी कारणाचा लढा आहे. म्हणजे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या थातुरमातुर गुगल फॉर्मच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या अत्यंत मिडिओकर कामाची डिग्निटी वाढवावी असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ते काम अत्यंत मिडिओकर आहे, ते काम अजेंडा सेटिंगचं आहे. आणि नरेंद्र जाधवांनी काहीही म्हटलं तरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जे घडावंसं वाटेल तेच नरेंद्र जाधवांच्या अहवालातनं घडणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्यामुळे हा नरेंद्र जाधवांचा 2 अंकी 3 अंकी जो काही फार्स त्यांना करायचा आहे तो त्यांनी कितीही शहरांमध्ये करावा, त्याच्याबद्दल आम्हाला फारसं काही देणं घेणं नाही. त्याच्यातनं सरकारच्या आणि जनतेच्या पैशाचा क्रिमिनल स्वरूपाचा गैरव्यवहार होतो, एवढी एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो आहे. महानगरपालिकेच्या बद्दलचा शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर सांगतो आणि त्यानंतर इतर काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये सांगतो. मुंबई महानगरपालिकेच्या 2 शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या लोकांशी सातत्यानं बोलतो आहोत. माहीमची एक शाळा, न्यू माहीम संकुलातली जी शाळा आहे ती शाळा 5 ते 6 वर्षापूर्वी दुरुस्त झाली आणि आता 6 महिन्यापूर्वी असा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला की ती शाळा बंद पडायला पाहिजे, ती बंद करायला हवी कारण ती पडेल. त्यानंतर आम्ही चिन्मयी सुमित आणि मी आणि आम्ही तिथल्या प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत याही मंडळींनी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा केला. तो पाठपुरावा केला एवढंच नव्हे तर स्वतंत्रपणाने त्या जागेचं ऑडिट पुन्हा एकदा करून घेतलं आणि चंद्रशेखर प्रभूंसारख्या म्हाडाच्या आधी अध्यक्ष असलेल्या आर्किटेक्ट कडनं पण ती सगळी बिल्डिंग आम्ही पाहून घेतली आणि त्यानंतर एखादी बिल्डिंग धोकादायक किंवा बिगर धोकादायक अशी नसून स्टेबल किंवा अनस्टेबल असते आणि अनस्टेबल असेल तर तिला स्टेबिलिटी आणता येणं शक्य आहे, अशा प्रकारची भूमिका तिथे चंद्रशेखर प्रभूंनी मांडली. आता ज्या आर्किटेक्टना आम्ही सुचवलं होतं महापालिकेला आणि महापालिकेनं बरंचसं हो ना करत त्यांचा अहवाल अंतिमतः त्यांच्यापर्यंत गेला आणि त्या अहवालानुसार ही दुरुस्त होण्याजोगी इमारत आहे अशा प्रकारचा अहवाल आला. त्याच्यानंतर आता महापालिकेचं समाधान न झाल्यामुळे, कारण आपल्या मनाचा अहवाल आल्याशिवाय महापालिकेत काही ठिकाणी लोकांचं समाधान होत नाही, त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की आम्ही अमित सैनी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही असं म्हटलं की आम्ही महानगरपालिकेच्या बरोबर मराठी शाळांच्या पालक संमेलनापासून काही चांगल्या रचनात्मक गोष्टी करू इच्छितो, आम्हाला त्या करायच्या आहेत. पण त्याचबरोबरीने जशा गिरण्यांच्या जमिनी आपल्याकडे लोकांनी रिअल इस्टेटमध्ये कन्वर्ट केल्या तशा मुंबईतल्या मराठी शाळांच्या जागा रिअल इस्टेटमध्ये कन्वर्ट करण्याचं एक व्यापक राजकीय कारस्थान, प्रशासकीय कारस्थान मुंबई शहरामध्ये चालू आहे आणि त्यामुळे या कारस्थानाला उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, शिक्षण तज्ज्ञांची आहे, हेही म्हणणं आम्ही त्यांच्या पुढे मांडलंय. त्यामुळे मुंबईत जे माहीमच्या 2 शाळांच्या बाबतीत झालंय ते भांडूपमध्ये झालंय, ते कुलाब्यामध्ये झालंय. म्हणजे कुलाब्यातली जी शाळा आहे ती तर मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गतची शाळा होती. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गत असलेली शाळा 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये अहवाल येऊन धोकादायक होते. म्हणजे आजची सुंदर शाळा उद्याची धोकादायक शाळा असू शकते की काय, अशा प्रकारचं चित्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतं. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलांना मातृभाषेतलं शिक्षण मिळणं, सरकारी शाळांमधनं शिक्षण मिळणं, अनुदानित शिक्षण मिळणं, परवडणारं शिक्षण मिळणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं या महत्वपूर्ण गरजांच्या मध्ये त्यांच्या आड जर प्रशासकीय कारस्थानं येत असतील, राजकीय कारस्थानं येत असतील, तर आमचा जो लढा आहे एप्रिल पासून सुरू झालेला, जो तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला होता, तो केवळ तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला न राहता
एकूण तो मराठी कारणाचा लढा आहे. हा एक शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जाऊन तिथल्या स्थानिक संस्था, म्हणजे कुठे संपत देसाईंचं धरणग्रस्त समिती असेल, कुठे किशोर ढमालेंच्या बरोबर आम्ही काम केलं असेल, कुठे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बरोबर काम केलं असेल, आम्ही असं प्रयत्न करतो आहोत. गोपुरीमध्ये, कणकवलीमध्ये आम्ही गांधी आश्रमाच्या लोकांच्या बरोबर काम केलं, लांजामध्ये शाश्वत कोकण परिषदेच्या बरोबर काम केलं. आम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा हे आता कळीचे प्रश्न आहेत. म्हणजे काल परवा आपण पाहिलं असेल की ज्या 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 विमानतळावरनं एकही विमान उडालं नाही त्या विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे. तिथे 3री मुंबई वसणार आहे, इकडे 4थी मुंबई वसणार आहे. ही 3री आणि 4थी मुंबई वसल्यानंतर या मुंबईतला जो भूमिपुत्र मराठी माणूस आहे तो किती उपरा होणार आहे याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि म्हणून आमचा जो लढा आहे तो या टप्प्याला जरी शालेय शिक्षणाचा, मराठी भाषेचा, मराठी शाळांचा असला तरी तो व्यापक मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माच्या लढ्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. आणि ही पार्श्वभूमी आम्ही तुम्हाला यासाठीच सांगतो आहोत की सतत जर सांगत आम्ही तुमच्याशी बोलत राहिलो नाही, म्हणजे आता आम्हाला असं दिसतं की आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या सोशल मीडिया हँडल्सवर लिहितो, आमचे पत्रकार मित्र अनेकदा ते पाहतात, रिट्विट करतात, त्याचं बातम्यांमध्ये रूपांतर होतं. पण अजूनही मला वाटतं की ऑनलाईन एखाद्या चर्चेपेक्षा समोरासमोर बसून बोलण्यामध्ये आणि आमचं मत तुम्हाला सांगण्यामध्ये आणि तुमचे उलट सुलट प्रश्न आम्ही घेण्यामध्ये जो जिवंतपणा आहे तो ऑनलाईन चर्चेमध्ये नाहीये. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की तुमच्याशी बोललं पाहिजे, तुमच्या मनात ज्या शंका असतील त्याही समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून मी थोडं तपशीलवार हे सगळं म्हणणं मांडलं.